पुणे तिथे काय उणे, शुद्ध बोलीभाषा, शिक्षणाचा वारसा, पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराचा इतिहास, मराठा साम्राज्याचे मुख्यालय, पूर्वेकडील ऑक्सफर्ड, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, राजवाडे, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक चळवळीचं केंद्र म्हणजे पुणे. अशा अनेक गोष्टींसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे. अनेक मान्यवर व्यक्ती हे पुण्याने दिले आहेत. आज जगभरात पुण्याची ओळख ही शिस्तीचं शहर म्हणून केली जाते. पुणे शहराशी अनेक खास व्यक्तींचं नातं आहे. त्यामध्ये खेळाडू, अभिनेते, कलाकार, लेखक, अनेक मान्यवर व्यक्तींचे पुण्याशी एक खास नातं आहे. फक्त भारतातलेच मान्यवर नाही तर जगभरातील अनेक मान्यवरांचे देखील पुण्याशी खास नातं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही पुण्याशी एक खास कनेक्शन आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचं पुण्याशी असलेल्या खास नातं याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार. तुम्ही पाहताय वृत्तम मराठी. ज्या निवडणुकीवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून जगाच्या नजरा खिळल्या होत्या ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीचे निकाल लागले असून दणदणीत विजय मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्याविषयी अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर येत आहेत. त्यातला एक फॅक्ट म्हणजे ते पुणेकर असल्याचा. होय, पुण्यासोबत ट्रम्प यांचं खास नातं आहे. त्यांच्या नावाचा टॉवर म्हणजेच ट्रम्प टॉवर पुण्यात आहे. खरं तर ट्रम्प हे पुण्यातील कल्याणी नगर इथं सुमारे 10 वर्षांपूर्वी प्लॉट बघायला आले होते. यावेळी ते पंचशील रिअल्टीने बांधलेल्या एका प्रकल्पाला पाहून खूप प्रभावित झाले होते. पंचशील रिअल्टीचा प्रकल्प बघून ते इतके प्रभावित झाले होते की त्यांनी भारतात अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रम्प यांनी भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. खरं तर ट्रम्प हे पेशाने बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. त्यामुळे आपसुकच गुंतवणुकीकडे त्यांचा कल जास्त आहे आणि म्हणूनच त्यांनी या प्रकल्पात देखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पंचशील रिअल्टी कंपनी सोबत भागीदारी करत ट्रम्प यांनी पुण्यातील कल्याणी नगर भागात 2 ट्रम्प टॉवर उभे केलेत. ट्रम्प यांच्या नावाचा हा टॉवर भारतातील सर्वात महागड्या इमारतींपैकी एक आहे. एका अंदाजानुसार 2014 साली ट्रम्प टॉवर मधल्या एका फ्लॅटची किंमत 20 ते 30 कोटींच्या आसपास होती. ट्रम्प यांची इन्व्हेस्टमेंट भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळते. पुणे पाहायला आलेले फॉरेनर देखील या टॉवरला आवर्जून भेट देतात. ट्रम्प टॉवर्स हा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. यांचं बांधकाम पंचशील ग्रुपनं केले. पंचशीलचे मालक अतुल चोरडिया हे या प्रकल्पात ट्रम्प यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. ट्रम्प यांनी पंचशील रिअल्टी यांच्यासोबत भागीदारी केली आणि या भागीदारीत ट्रम्प टॉवर्सचे 23 मजली 2 ट्विन टॉवर्स पुण्यात उभारण्यात आले. या टॉवरची वैशिष्ट्यपूर्ण काळ्या काचांची बांधणी ही जगभर प्रसिद्ध आहे. ट्रम्प ब्रँडमुळे उच्चवर्गीय ग्राहकांमध्ये याची मोठी मागणी देखील आहे. हा टॉवर 4.5 एकर जमिनीवर बांधला असून त्याला 2 जोडलेल्या इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत 23 फ्लॅट असून प्रत्येक फ्लॅटचा आकार 6000 स्क्वेअर फूट असून त्याची किंमत कमीत कमी 20 कोटी रुपये आहे. संपूर्ण इमारत अमेरिकेतून आयात केलेल्या काळ्या काचेने झाकलेली आहे. ऋतिक रोशन, रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी येथे फ्लॅट घेतले आहेत. तर काही परदेशी व्यावसायिक महिन्याला 4 ते 5 लाख रुपये भाडं देऊन इथं राहत आहेत. पुण्यात ट्रम्प टॉवरचे बांधकाम चालू असताना डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः या टॉवरचे कामकाज पाहायला आले होते. यावेळी त्यांनी बांधकामाचा दर्जा तपासत या प्रकल्पात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी संभाषण देखील केलं. यात बांधकाम मजूर, बांधकाम कारागीर, व्यवस्थापक यांच्याशी त्यांनी स्वतः संवाद केला होता. ट्रम्प यांची ही इमारत काळ्या रंगाची असावी हे खुद्द ट्रम्प यांनी म्हटलं होतं. हा टॉवर जेव्हा बांधून पूर्ण झाला तेव्हा ट्रम्प याच्या उद्घाटनाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांचा मुलगा एरिक ट्रम्प अर्थात ट्रम्प ज्युनियर याने उद्घाटनाला उपस्थिती लावली होती. यावरूनच समजते पुण्यातील हा टॉवर ट्रम्प यांच्यासाठी किती महत्त्वाचा प्रकल्प आहे. फक्त पुण्यातच नाही तर भारतातील बऱ्याच शहरात ट्रम्प टॉवर उभा करण्यात आला आहे. ट्रम्प गेल्या अनेक काळापासून कन्स्ट्रक्शन व्यवसायात असून त्यांचे देशात अनेक ट्रम्प टॉवर्स आहेत. विशेष म्हणजे काही वर्षात अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त ट्रम्प टॉवर्स असतील. सध्या तरी मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे 4 ट्रम्प टॉवर आहेत. पुढील काही वर्षात त्यांची संख्या वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
नवीन प्रकल्पांमध्ये नोएडा, हैदराबाद, बंगळुरू इतर अनेक मोठ्या शहरांचा समावेश असणार आहे. एकंदरीतच ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द संपल्यानंतर ते भारतात अजून इन्व्हेस्ट करू शकतात आणि दीर्घकाळ भारतात वास्तव्य करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. कारण भारतात रिअल इस्टेट क्षेत्राला खूप अच्छे दिन आले आहेत. एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुणे कनेक्शनवर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि पाहत राहा वृत्त मराठी.